नवी दिल्ली आणि मुंबईमध्ये सुरू असणाऱ्या विद्यार्थी आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केला। पण हे ठाकरे यांचं विद्यार्थी प्रेम नाही तर राजकारणासाठी ठाकरे या आंदोलनाला पाठिंबा देत असून त्यातून त्यांची पक्षाचं अस्तित्व टिकवण्याची धडपड सुरू आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। पंढरपूर इथं ते पत्रकारांशी बोलत होते। श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते शासकीय पूजा झाली। त्यानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी विरोधकांचा खरपूस शब्दात समाचार घेतला। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला गळती लागल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे। स्वतःच्या पक्षाचं राजकीय अस्तित्व टिकवण्याचा ते केविलवाणा प्रयत्न करतायत। त्यासाठीच त्यांनी विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दिलाय। मात्र त्यामध्ये विद्यार्थी हितापेक्षा त्यांना राजकीय डाव साधायचा आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। पण हा जो काही मोर्चा होतोय या मोर्चाला विद्यार्थ्यांशी काही घेणं देणं आहे याची शक्यता कमी आहे। राजकारणामध्ये आपली जागा पुन्हा कशी निर्मित करता येईल याकरता हा प्रयत्न अधिक दिसतोय। नीट पेपर फुटीचं प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलन केंद्र सरकार चांगल्या प्रकारे हाताळत आहे। तरीही विरोधकांनी हीन पातळीवरचं राजकारण आणून राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केलाय असा टोलाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला। या आंदोलनाच्या पाठीवर आपल्याला राजकीय पोळी भाजता येईल या दृष्टीनं राजकारण करणारे हौसे नवसे काही गौसे अशा प्रकारचे हिंसाचार करणारे किंवा जाणीवपूर्वक त्या ठिकाणी कुठेतरी अराजकता तयार झाली पाहिजे असेही लोक त्या ठिकाणी शिरलेले आपल्याला पाहायला मिळाले। गेल्या 3-4 वर्षात पंढरपूर कॉरिडॉर पूर्ण होईल, त्यामध्ये कुणीही विस्थापित होणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। तसंच पंढरपूर स्वतंत्र जिल्हा होण्यासाठी योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलंय।